काल कर्नाटकच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या गाठी भेटी। आज खासदार शाहू छत्रपती यांच्यासोबत पूरग्रस्तांच्या चौकशीसाठी विधान परिषदेचे काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील यांची क्विक ॲक्शन ठरतेय सर्वसामान्यांच्या कौतुकाचं कारण। विधान परिषदेचे काँग्रेसचे गटनेते आणि माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील कोल्हापुरातील पुराच्या पार्श्वभूमीवर काल कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांची बेंगलोरमध्ये भेट घेतली। कोल्हापूर सांगली परिसरातील महापुराचे पाणी अलमट्टी धरणात अडवून न ठेवता या धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवावा अशी विनंती त्यांनी सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांच्याकडे केली होती। सतेज पाटील यांची विनंती दोघांनीही मान्य केल्याने सतेज पाटील यांची शिष्टाई यशस्वी ठरली। कर्नाटक राज्याने अलमट्टी धरणातून प्रति सेकंद 3 लाख क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग चालू केल्याने कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यावरील पुराचा धोका टळला आहे। दरम्यान बेंगलोरहून कोल्हापुरात परत आल्यानंतर विश्रांती न घेता सतेज पाटील यांनी कोल्हापूरचे खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांसोबत कोल्हापुरातील पूरग्रस्त नागरिकांसाठी सुरू असलेलं मदत कार्य आणि पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी लगेच बाहेर पडले। महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जल अभियंता हर्षजित घाडगे यांच्यासह आमदार श्रीमती जयश्री जाधव, शिवसेना ठाकरे गटाचे सह संपर्क प्रमुख विजय देवणे, जिल्हा बँक संचालक राजेश पाटील सडोलीकर, माजी महापौर भीमराव पोवार, माजी स्थायी सभापती राजेश लाटकर, माजी नगरसेवक तौफिक मुल्लानी, आमदार पाटील यांनी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांना केल्या। आमदार सतेज पाटील यांच्यासोबत जनतेच्या हितासाठी खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांनी उचललेलं पाऊल कौतुकास्पद असल्याची चर्चा कोल्हापूरकरांमध्ये रंगू लागली आहे। न्यूजशाही न्यूज नेटवर्कसाठी शहर प्रतिनिधी जावेद मुजावर यांच्यासह निवासी संपादक नवाब शेख, कोल्हापूर। आता व्यावसायिक क्षेत्रात घ्या आत्मविश्वासानं भरारी। जेनेसिस म्हणजे उमलत्या पंखांना उभारी। डी फार्मसी 8703438।